नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जी खरं तर प्रत्येक नव्या गोष्टीच्या, प्रत्येक निर्मितीच्या केंद्रस्थानी असते. ती म्हणजे प्रतिभा. कधी विचार केलाय की ही जी कलात्मकता आहे ही येते कुठून? म्हणजे बघा, हा प्रश्न काही आजचा नाहीये. कित्येक शतकांपासून मोठमोठ्या विचारवंतांना कोड्यात टाकणारा प्रश्न आहे हा. की ती एक ठिणगी, ती एक प्रेरणा, ती शक्ती नेमकी कुठून येते जे एवढा महान कलाकृतींना आणि मोठमोठ्या शोधांना जन्म देते? तर या प्रश्नाचं उत्तर शोधताना प्राचीन संस्कृत विचारवंतांनी या शक्तीला एक नाव दिलं, आणि ते नाव म्हणजे प्रतिभा. त्यांच्यासाठी प्रतिभा म्हणजे फक्त एक शब्द नव्हता, तर ती एक अशी निर्णायक, जवळजवळ अलौकिक शक्ती होती जी कोणत्याही कलाकाराला काहीतरी खरंच अद्भुत, काहीतरी एक्सेप्शनल निर्माण करण्याची ताकद देते. आणि हो, हे फक्त काही प्राचीन काव्य किंवा मोठ्या कलाकृतींबद्दल नाहीये. ही प्रतिभा आपल्याला रोजच्या आयुष्यात सगळीकडे दिसते. विचार करा, एखादा शेफ जेव्हा एक पूर्णपणे नवीन चविष्ट डिश तयार करतो, किंवा एखादा गायक उत्स्फूर्तपणे एखादी नवीन चाल गुणगुणायला लागतो, किंवा मग तो चित्रकार जो 2-3 रंग एकत्र करून एक अशी कलाकृती बनवतो जी आपण कधी पाहिलेलीच नसते. हे सगळं प्रतिभेचंच तर काम आहे. साध्या गोष्टींना असामान्य बनवण्याची अच्छा, मग प्रश्न असा येतो की या शक्तीचं, या प्रतिभेचं स्वरूप नक्की आहे तरी कसं? आणि इथेच खरी गंमत आहे. कारण पौर्वात्य आणि पाश्चात्य विचारांनी या एकाच गोष्टीकडे पाहिलं, पण त्यांचे दृष्टिकोन एकदम वेगळे होते. हे बघा, हा विरोधाभास किती टोकाचा आहे. एका बाजूला मम्मट्टांसारखे आपले संस्कृत विचारवंत प्रतिभेला कवित्व बीज म्हणतात. म्हणजे कवितेचं बीज. किती सुंदर कल्पना आहे ही. आणि दुसऱ्या बाजूला ड्रायडनसारखे पाश्चात्य कवी तिला थेट मानसिक विकृती म्हणतात. इतकंच नाही, तर लोम्ब्रोसो नावाच्या शास्त्रज्ञाने तर तिला वेड्याची बहीण असं नाव दिलं. म्हणजे विचार करा, एकाच गोष्टीची किती वेगवेगळी टोकं. पण मग खरंच प्रतिभेला वेडेपणा म्हणता येईल का? जरा विचार करा. युरेका असं ओरडत धावणारे आर्किमिडीज, किंवा आपले वसंतराव देशपांडे, जे गाण्यात इतके रमून जायचे की मैफिल कधी सकाळ झाली तरी संपायची नाही, याला वेडेपणा म्हणायचं? नाही, अजिबात नाही. हा वेडेपणा नाहीये. ही तर एकाग्रतेची एक अशी सर्वोच्च अवस्था आहे जिथे नवनिर्मिती घडते. आणि याच मुद्द्यावरून एक दुसरा खूप महत्त्वाचा वाद सुरू होतो. तो म्हणजे ही जी प्रतिभा आहे ही जन्मजात असते की आपण मेहनतीने, प्रयत्नांनी मिळवू शकतो? नेचर वर्सेस नेचर, हा तोच वाद आहे. चला जरा पुढे जाऊन पाहूया की यात काय दडलंय. म्हणजे प्रतिभा ही जन्माची देणगी आहे की प्रयत्नांचं फळ? हाच तो मूळ प्रश्न आहे. तर बघा, एक विचारप्रवाह असं मानतो की प्रतिभा ही पूर्णपणे जन्मजात असते. म्हणजे वामन आणि दंडींसारख्या विचारवंतांच्या मते ही आपल्या पूर्वजन्माच्या पुण्याईचं संचित आहे. एक प्रकारे एक कॉस्मिक वारसाच. आपण एक म्हण ऐकतो ना, की कवी जन्माला येतात, बनवले जात नाहीत. ही म्हण अगदी तंतोतंत याच विचाराला पकडते. पण मग दुसराही एक दृष्टिकोन आहे. अगदी ज्यांना वाटायचं की प्रतिभा जन्मजात आहे, त्या दंडीसारख्या लोकांनीही हे मान्य केलं की अभ्यास, मेहनत आणि सततच्या सरावाने त्या प्रतिभेला जागं करता येतं, तिला आणखी शक्तिशाली बनवता येतं. म्हणजे जरी आतमध्ये एक सुप्त बीज असलं तरी त्याला खत पाणी घालून फुलवण्याचं काम हे प्रयत्नांचंच आहे. आणि इथेच आपली एक सुंदर माण एकदम लागू पडते. आडात असेल तर पोहऱ्यात येतं. किती खरंय ना? याचाच अर्थ सर्वमान्य मत असं बनणं की हो, एक नैसर्गिक बीज, एक स्पार्क आतमध्ये असायलाच लागतो, पण तो बाहेर काढण्यासाठी, त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं तितकंच किंबहुना जास्तच गरजेचं आहे. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की प्रतिभा म्हणजे काय आणि ती जन्मजात आहे की प्रयत्नसाध्य. पण आता पुढचा प्रश्न, ही प्रतिभा नक्की काम कशी करते? म्हणजे नवनिर्मितीचं जे इंजिन आहे त्याला ही शक्ती कशी पुरवते? तर तिचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे अपूर्व वस्तुनिर्माण क्षमता. अभिनवगुप्तांनी दिलेली ही संकल्पना आहे. याचा सरळ अर्थ आहे अशी वस्तू निर्माण करण्याची शक्ती जी यापूर्वी कधीही अस्तित्वात नव्हती. उदाहरणार्थ, आई हा विषय घ्या. यावर हजारो लाखो कविता लिहिल्या गेल्या असतील, पण तरीही जेव्हा एखादा कवी स्वतःच्या अनुभवातून एक नवी कविता लिहितो तेव्हा ती एक अपूर्व वस्तू असते, कारण तो अनुभव, ती मांडणी ही पहिल्यांदाच जगासमोर आलेली असते. आणि प्रतिभेचं दुसरं काम आहे नवनवोन्मेष शालिनी प्रज्ञा. हेमचंद्रांनी मांडलेला हा विचार आहे. म्हणजे अशी बुद्धी जी सतत नव्या नव्या कल्पनांनी, नव्या विचारांनी उजळून निघते. जशा समुद्राच्या लाटा एकामागोमाग एक किनाऱ्यावर येत राहतात, तसा कल्पनांचा अविरत प्रवाह.
यामुळे काय होतं की कलाकाराला फक्त एकच कल्पना सुचून थांबत नाही, तर अनेक कल्पनांमधून सर्वोत्तम कल्पना निवडून आपली कलाकृती घडवण्याची संधी मिळते. आणि यातला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग हा आहे की ही जी प्रतिभेतून आलेली बुद्धी आहे म्हणजे प्रज्ञा, ती काळाच्या बंधनात अडकवलेली नाही. ती भूतकाळातल्या आठवणींमधून काहीतरी उचलते, त्याला वर्तमानाशी जोडते आणि भविष्यात काय होईल याचा अंदाजही घेते. ती तीनही काळात प्रवास करू शकते. आणि म्हणूनच शेक्सपियर असो किंवा आपले कालिदास यांच्या कलाकृती आजही इतक्या वर्षानंतरही आपल्याला ताज्या आणि कालातीत वाटतात. हेच आहे प्रतिभेचं सामर्थ्य. चला तर मग या सगळ्या मुद्द्यांना एकत्र जोडून प्रतिभेच्या या कालातीत सामर्थ्याला पुन्हा एकदा समजून घेऊया. तर थोडक्यात काय, तर प्रतिभा म्हणजे सर्व नवनिर्मितीचा मूळ स्रोत. ती एक जन्मजात देणगी आहे, आपल्या आत असलेले एक बीज. पण हे बीज सराव आणि अभ्यासानेच अधिक शक्तिशाली होतं. ते एकाग्र मनामध्ये फुलतं. तिच्याकडे काळाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी असते. आणि याच शक्तीच्या जोरावर एक कलाकार, एक निर्माता, एक पूर्णपणे नवीन जग आपल्यासमोर उभं करू शकतो. आणि शेवटी हा सगळा विचार आपल्याला एका प्रश्नाशी येऊन सोडतो. आता आपल्याला प्रतिभा म्हणजे काय हे कळल्यावर आपल्या आजूबाजूला, आपल्या आयुष्यात प्रतिभेचा आविष्कार कुठे कुठे दिसतो याचा शोध घेणं रंजक ठरेल. मग ती एखादी महान कलाकृती असेल किंवा रोजच्या जगण्यातली एखादी छोटीशी पण कल्पक गोष्ट असेल. नाही